ठाण्यात बेकायदेशीर व्यावसायिक गॅस विक्रीवर कारवाई, 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचं आढळले। वागळे इस्टेट येथील दालमिल नाका परिसरात शिधावाटप परिमंडळाचे उपनियंत्रक यांच्या पथकानं मंगळवारी गॅस टेम्पोवर मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 19 किलो वजनांचे भरलेले 16 आणि रिकामे 49 सिलेंडर तसंच 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकानं जप्त केलाय। ही कारवाई शिधावाटप परिमंडळाचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिधावाटप परिमंडळाचे सहाय्यक नियंत्रक प्रदीप काळे यांच्या समवेत फिरत्या पथकानं केली आहे। फिरत्या पथकानं वागळे स्टेट रोड क्रमांक 22 येथील दालमिल नाका परिसरात अचानक छापा टाकला असता टेम्पोमध्ये अवैधरित्या व्यावसायिक वापराचे विविध तेल कंपनीचे गॅस सिलेंडर साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला। या कारवाईत पथकानं 19 किलो वजनांचे भरलेले 16 आणि रिकामे 49 सिलेंडर तसंच टेम्पो त्यासोबत 6,50,672 रुपये किमतीचा मुद्देमाल पथकानं जप्त केलाय। संबंधित गुन्हा श्रीनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलाय। या कारवाईत फिरत्या पथकातील सहाय्यक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, शिधावाटप अधिकारी महेश कुसमुडे, शिधावाटप निरीक्षक सर्वश्री भगवान खंडेराव, गणेश हरणे, मनीष शास्त्री तसंच शिधावाटप कार्यालय क्रमांक 36 ठाणे या कार्यालयातील सहाय्यक शिधावाटप अधिकारी संदीप बागवे यांनी कारवाईत सहकार्य केलं। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यातील प्रतिष्ठतेची एन.टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा 49व्या वर्षात पदार्पण करत दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दिमाखात सुरू झाली। या उद्घाटनाप्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज, प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू आविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना प्रत्येक खेळाडूंना क्रिकेटकडे संघभावनेनं पाहिलं पाहिजे। एक दिनाला खेळला तरच या खेळात यशाची द्वारं उघडतात, असं साळवी यांनी सांगितलं। उद्घाटन सोहळ्यात स्पर्धेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकरही उपस्थित होते। भारतीय महिला संघानं अलीकडेच विश्वविजेतेपद पटकावल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाबद्दल आविष्कार साळवी यांचा स्टार स्पोर्ट्सच्या क्लबच्या वतीनं आमदार केळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला। स्पोर्टिंग क्लबच्या नव्या कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात स्पोर्टिंग क्लब कमिटी सदस्य आणि प्रशिक्षक किरण साळगावकर, आमदार संजय केळकर यांचे ज्येष्ठ बंधू सदानंद केळकर, ज्ञानसाधना विधी महाविद्यालयाचे प्राचार्य सुयश प्रधान, सेक्रेटरी बाळा खोपकर, अंपायर बोर्डाचे आशिष कर्णिक, मंगेश कदम, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त मिलन पालांडे, ॲडव्होकेट अल्केश कदम, सुर्वे तुकाराम सुर्वे, स्पोर्ट्स क्लबचे अतुल सुर्वे, कौस्तुभ केळकर आदी मान्यवरही उपस्थित होते। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आज मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अफिलिएशनने
आणि स्टार स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून ही 49वी एन.टी. केळकर इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू होते आहे. आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आलेत. ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार साळवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय. आविष्कारचं या टुर्नामेंटशी खूप अतूट नातं आहे, ठाणेकर आहे, त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ही एन.टी. केळकर टुर्नामेंट देखील तो अनेक वर्ष खेळलेला आहे. त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली. आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील. स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं करतायत. आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते. पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल. आज या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा देतो. या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 21 संघ आलेले आहेत. निरनिराळ्या ठिकाणचे असतात, पूर्ण जिल्ह्यामधले असतात आणि काही काही संघ तर गेली पहिल्या वर्षापासून खेळतायत. आता आज जी डोंबिवलीचा SV जोशी संघ आहे हा पहिल्या वर्षीपासून खेळणारा संघ आहे. अशी टुर्नामेंट डिसेंबरला त्याचा बक्षीस समारंभ होईल. महापालिकांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा पुरवल्या जातात, तसंच दूरगामी प्रकल्प राबवण्यात येतात. यासाठीचा येणारा खर्च महापालिका विविध कररूपी उत्पन्नातून करत असते. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होऊन अधिक प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात आणि सद्यस्थितीत राज्यातील महापालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं शासनाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या सूचना आज झालेल्या बैठकीत 6व्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांनी केल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज 6व्या महाराष्ट्र वित्त आयोगाची बैठक पार पडली. आयोगाचे अध्यक्ष नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस अप्पर मुख्य सचिव गोविंद राज, नगर प्रशासन संचालनालय आयुक्त अभिषेक कृष्णा, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह राज्यातील विविध महापालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते. महाराष्ट्र शासनानं फेब्रुवारी 2025 मध्ये 6व्या वित्त आयोगाची स्थापना केली असून या आयोगाच्या माध्यमातून निश्चित केलेल्या कामानुसार महापालिकांमधील आर्थिक स्तोत्र कशा प्रकारे वाढवता येईल याबाबत राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सद्यस्थितीतील सुरू असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती सर्व आयुक्तांनी सादर केली. यामध्ये उत्पन्नांपेक्षा खर्चाचं प्रमाण अधिक असल्याची बाब प्रामुख्यानं निदर्शनास आली. यावर नियंत्रण ठेवावं आणि ठाणे सर्व महापालिकांनी बचत कशी करता येईल या दृष्टीने नियोजन करावं अशा सूचना दिल्या. सद्यस्थितीत महापालिकांच्या माध्यमातून मालमत्ता कर, व्यावसायिक कर, परवाना शुल्क आदींमध्ये सुधारणा करण्यात यावी. तसंच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारं अनुदान विहित मुदतीत मिळावं या दृष्टीने पाठपुरावा करावा असंही त्यांनी नमूद केलं. मालमत्ता कर, पाणी पुरवठा कर यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून वाढीव कराला नागरिकांकडून विरोध होणार नाही. तसंच नवीन बांधकामांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून महापालिकांना वाढीव उत्पन्न मिळू शकतं. तसंच शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्क शासनाकडून जमा होऊन नंतर ते महापालिकांना वितरित करण्यात येतं. यावर धोरणात्मक निर्णय घेऊन मुद्रांक शुल्क नोंदणीच्या वेळेसच निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार शुल्क थेट महापालिकेकडे जमा करण्यात यावं अशी मागणी विविध महापालिकांच्या आयुक्तांनी केली. तसंच महानगरपालिकांमधून उत्पन्न वाढीसाठी ज्या काही सूचना असतील त्या लेखी स्वरूपात महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाकडे पाठवण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. तसंच प्रशासकीय कामामध्ये शिस्त राखण्याचे निर्देशही त्यांनी सर्व महापालिकांना दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात कर्करोगाचं लवकर निदान करून नागरिकांना त्वरित उपचाराकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेला कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत यशस्वी ठरत आहे. 3 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत नियोजित तालुक्यांमध्ये फिरत असलेल्या या व्हॅनला स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय.
हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबवण्यात येत आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं वेळेत निदान होणं अत्यंत गरजेचं असल्यानं ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांना मोफत आणि सुलभ तपासणी उपलब्ध करून देणं हा व्हॅनचा उद्देश आहे. कर्करोग निदान व्हॅनद्वारे मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, प्रमुख कर्करोगांची तपासणी केली जाते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीसाठी आवश्यक आधुनिक उपकरणं उपलब्ध असून प्रशिक्षित वैद्यकीय टीमद्वारे नियमित तपासणी केली जात असल्याचं सांगितलं. कर्करोगाचं निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास उपचारानं हा आजार पूर्णपणे नियंत्रित आणि बरा होऊ शकतो यावरही त्यांनी भर दिला. ही व्हॅन सध्या नियोजित कार्यक्रमानुसार कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर तालुक्यांमध्ये फिरत आहे. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या समन्वयातून जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना तारीख आणि ठिकाणाची माहिती वेळोवेळी दिली जात असून मोठ्या प्रमाणात लोक सहभाग वाढवत आहेत. 3 नोव्हेंबर पासून आज अखेरपर्यंत 2975 एकूण व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आढळलेले संशयित व्यक्ती 28 आहेत. तपासणीत आढळलेल्या संशयित रुग्णांना पुढील तपासणी आणि योग्य उपचारांसाठी संबंधित वैद्यकीय संस्थेकडे तात्काळ पाठवण्यात येत आहे. कर्करोगाचं वेळीच निदान झालं तर उपचार पूर्णपणे यशस्वी होतात. त्यामुळे नागरिकांनी या मोफत तपासणी उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले. सब मिलके आज जिल्हा परिषद ठाणे आणि ठाणे प्रधान डाक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषदेत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोस्ट विभागाच्या विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी पोस्टल कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. हा कॅम्प बुधवारी, शुक्रवारी 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान जिल्हा परिषद कार्यालयाच्या पहिला मजला सभागृह येथे पार पडत आहे. या कॅम्पमध्ये नवीन आधार नोंदणी, आधार दुरुस्ती आणि बाल आधार सेवा, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, सुकन्या समृद्धी खाते तसंच विविध गुंतवणूक योजनांची माहिती आणि नोंदणी सुविधा देण्यात येत आहेत. या कॅम्पमुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणीच पोस्ट विभागाच्या महत्त्वाच्या सेवांचा लाभ मिळत असल्याने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.